मग विद्यार्थी नसतील तिथं, मान्य आहे. पण आता आम्ही बघतो तुमची समजा व्हिडिओ बघितलो, समजा शाळेत लेकराकडून समजा ऐकलो, नवीन नवीन उपक्रम, समजा पाणीपुरीचा आता आनंद घेणं, हे सर्वसामान्य लेकरावाला ते शक्य नाही सर, शहरात जाऊन घेणं करणं. हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते तुम्ही अवेलेबल करून देणं, त्यांच्यामध्ये एन्जॉय करणं लेकरावाला, हे कुठेही भेटत नाही सर. ते खरं आहे. आम्ही काय आहे माहिती आहे का सर, ठीक आहे, आम्ही तुमच्या संपर्कात ज्या वेळेपासून आलोच ना, मी जेव्हा आलो, मला जे काही तुमचा अनुभव आलाय किंवा तुमचं मार्गदर्शन जे लाभलंय मला, मी प्रत्येक गोष्टीला माझ्या भाचीसाठी म्हणा, माझ्या स्वतःच्या विद्यार्थ्यासाठी म्हणा, मी तुमच्या प्रत्येक फोन करणं, तुम्हाला लगेच सजेशन तुमच्याकडून घेणं आणि त्या मार्गाने जाणं, सर असं सहज कोण कुणाला उपलब्ध होत नाही सर. तुमचा माझा काय आहे, विद्यार्थ्यापासून तर काही माझे तर विद्यार्थी नव्हते तिथे समजा, तरी पण तुम्ही विद्यार्थी नसताना सुद्धा एवढा रिस्पॉन्स देऊन माझ्यासाठी वेळ देणं म्हणजे हे बी काही कमी नाही सर. हो हो. आणि तुमची काय विचार आहेत, तुमचे जे ज्ञान तुम्ही जे सगळ्या बरोबर शेअर करणं, तुमचे नवीन नवीन उपक्रम स्वतः आणून तिथून मशीन स्वतः ही करणं, कॉम्प्युटर आणून देणं, झेरॉक्स करून आणणं लेकरावाला नवीन हे करणं, हे कोण करते सर? कोणत्या सर करतात मला सांगा. हो. काय ह्यांनी केले तर बाकीचे कोण असे आहेत का समजा केलेले की दाखवा त्यांनी की स्वतः काही केलेत म्हणून? उगाच समोर पालक आले की त्यांनी, याच्या अगोदर होते फुलारी सर म्हणून होते, बरेच सर होते, मी बघितलं, मिटकरी सर होते. मी स्वतः शाळेत तिथं राहिला होतो ना, शाळेच्या बाजूलाच आम्ही बघत होतो की आपलं ह्याचे आपले ते कीर्तन करत होते ते, अहो आमच्या गावातले सर होते. हा पुणे सर विषय लेकराविषयी काय आत्मीयता आहे ते तुमच्याकडून शिकण्यासारखं आहेच आहे सर. मी असं म्हणत नाही की बुवा तुम्ही आता चाललात म्हणल्यावर, मी त्या दिवशी व्हिडिओ बघितल्यावर मी तुम्हाला फोन करणार म्हणलो, पण मी नव्हतो त्याच्यामुळे फोन केला नाही. मी माझ्या कोणतर तुम्हाला बिलकुल तुमच्या संपर्कात राहून तुमचा वेळोवेळी घेणारच तुमचा, असं नाही माझी, कारण माझी लहानच आहे तर पुढे मला भरपूर तुमची गरज आहे. मी देतो, मी भरपूर मदत